वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाईंचा अधिकार हा खूप मोठा आहे। तुम्हा आम्हाला फक्त एवढंच माहित आहे की मुक्ताबाई ही ज्ञानोबा काय आहे, बहीण आहे, परंतु मुक्ताबाईंचा अधिकार एवढ्या पुरता नाही तर याच्याही पुढे जाऊन मुक्ताबाईंचा अधिकार आहे। तसं मुक्ताबाईची अभंग रचना जर पाहिले तर इतर संतांच्या तुलनेत जर मुक्ताबाईची अभंग रचना पाहिले तर ते कमी आहे, परंतु आपण जर वक्ते बाबांचं संशोधन जर पाहिलं तर त्यामध्ये काही 100 ते 150 अभंग आहे, अजूनही असतील परंतु ते उपलब्ध नाही। आतापर्यंत एवढी संत मंडळी झाली, त्यामध्ये काही स्त्री संत झाल्या आणि त्या स्त्री संतांमधलंच एक भलं मोठं नाव म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई। विठ्ठल आणि अशा अधिकार संपन्न असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाईंचा अभंग आजच्या सिलेकरता घेतलेला आहे। आजचा जो काही अभंग आहे तो प्रासंगिक आहे आणि ताटी या प्रकरणातील आहे आणि तो 4थ्या क्रमांकाचा अभंग असून प्रासंगिक अभंग असून आणि आजच्या अभंगात आदिशक्ती मुक्ताबाई तुम्हा आम्हाला ज्ञानोबरायांचं निमित्त करून संतांची अंतर्बाह्य लक्षणे सांगतात। विठ्ठल हो, त्याचप्रमाणे मुक्ताबाईचं जर आपण जीवन पाहिलं तर मुक्ताबाईचं जीवन हे कसं आहे, अकलनीय जीवन आहे। कसं